नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार NDTV मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास्तमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत आणि या राजकीय प्रतिक्रियामध्येच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन हा धर्मच नाही, सनातन नावाचा कुठलाही धर्म नव्हता आणि सनातन धर्मामुळं देशाचं वाटोळं झालं असं म्हणत अनेक काही आरोप केले सनातन धर्माबाबत, सनातन व्यवस्थेबाबत। आणि याच विषयी आपण नेमकं काय तथ्य आहे हे सगळं जाणून घेणार आहोत। सनातनचे बरेचसे साधक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत। सर, आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात मालेगाव बॉम्बस्फोटानंतर विशेषतः किंवा त्याआधी देखील हिंदू दहशतवाद ही संकल्पना ज्या पद्धतीनं मांडण्यात आली, त्यावरनं आता पुढे सनातन हा धर्मच नव्हता अशा प्रकारची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। तुमचं याबाबत काय म्हणणं आहे, तुमची प्रतिक्रिया काय? मुळात सर्वप्रथम जितेंद्र आव्हाडांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो। आणि जितेंद्र आव्हाड हे जी वक्तव्य करत आहेत ती गोबेल नीतीच्या माध्यमातून ते बोलत आहेत। म्हणजे एक खोटं 100 वेळा सांगितल्यावर ते खरं वाटायला लागतं। त्याचप्रमाणे जितेंद्र आव्हाड ही हिंदू विरोधी, हिंदू दहशतवाद असल्याची जी खोटी वक्तव्य करत आहेत ही ग्लोबल नीती आहे। मूळतः जर बघितलं तर सनातन धर्माविषयी जर सांगायचं झालं तर सनातन धर्म हा नित्य नूतन सनातन असं म्हटलं जातं। म्हणजे सनातन धर्म नित्य नूतन, जो कधी जुनं पुराणं होत नाही, असा आमचा सनातन धर्म आहे। आणि याचा आम्हा सर्व हिंदूंना अभिमान आहोत की आम्ही सनातनी हिंदू आहोत। आणि त्यामुळे अशा वक्तव्यांना निषेध करण्यासारखाच हे सगळं आहे। नक्की निषेध करण्यासारखं आहे असं सांगितलं जातं आहे। इतर काही साधक आहे। सर, तुम्ही मला सांगा की हिंदू हा धर्म होता मात्र सनातन हा धर्मच नव्हता पूर्वापारंपारपासून असं सांगितलं जातं आहे। सनातन म्हणजे सनातनचा अर्थच मत असं आहे की ती नित्य नूतन, आणि सनातन म्हणजे असं आहे की सनातन कधी जुनं नाही होणार असं आहे। तर हिंदू आणि सनातन हे काही वेगळं नाही आहे। हिंदू हा धर्म सनातनशी निगडित आहे। म्हणजे सनातन आपण जे म्हणतो तर सनातन शब्दाला तुम्ही कधी जुनं होऊच शकत नाही असं आहे। त्याच्यामुळे आणि जितेंद्र आव्हाडांना म्हटलं तर जितेंद्र आव्हाड हे हिंदुत्वाशी असे काही वेगवेगळे, जसं 2012 साली त्यांनी दहीहंडी उत्सवाला पॉर्नस्टारला तुम्ही स्टेजवरती तुम्ही बोलवता, तर ते चुकीचं आहे। म्हणजे त्यांच्या पक्षातल्याच महिलांनी त्याला विरोध केला होता। मग हिंदुत्ववादी तुम्ही किती आहात हे तुम्ही तिथेच साध्य केलं ना। तर त्यावेळेला सनातनला तुम्ही जर टीका करत असाल तर तुम्ही किती हिंदुत्ववादी वागता, तर त्याच्यावरती निगडीत आहे ते। हिंदुत्ववादी किती वागता असं सांगितलं जातं आहे। ताई, एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पण अलीकडे मालेगाव बॉम्बस्फोटानंतर ज्या प्रकारची टीका काही विशिष्ट समुदायाकडनं किंवा राजकीय पक्षाकडनं हिंदू धर्म असेल किंवा हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, सनातनी दहशतवाद असे जे काही शब्द प्रचलित यायला लागले, याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ही म्हणजे खूप मोठी विडंबना आहे की ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत, बहुसंख्य लोकांचा धर्म हिंदू असून सुद्धा त्या धर्माला जर का तुम्ही आतंकवादी धर्म किंवा भगवा आतंकवाद म्हणत असाल। आता सुशीलकुमारजी शिंदे यांना उपरती झाली आणि त्यांनी आत्ता सांगितलं की मी तुमची माफी मागतो, माझ्याकडून हे बोलवलं गेलं होतं, मला आमच्या वरिष्ठांनी हे बोलायला सांगितलं होतं, भगवा आतंकवाद असं बोलायला सांगितलं होतं। तर मला असं वाटतं कुठल्याही व्यक्तीला जर का मॅच्युरिटी आहे त्या व्यक्तीला तो इतक्या मोठी जी राष्ट्रव्यापी जी संघटना काँग्रेस याचं जर का नेतृत्व, याचं जर का स्पीकर असेल आणि त्या भूमिकेतून जर का एवढ्या मोठ्या धर्माला जर का भगवा आतंकवाद म्हणत असेल तर त्यासारखं घोर दुर्दैव काँग्रेसचं नाही आहे। आणि आत्तासुद्धा जर का अशा प्रकारचं वक्तव्य जर का होत असेल, म्हणजे आता पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं की मी सनातन संस्थेला आतंकवादी म्हणत होतो, असं जर का वक्तव्य म्हणत असेल तर ही म्हणजे ह्याचा निषेध तर आम्ही तर करतोच आहेत, पण भारतातलाच नाही तर जगातला सर्व हिंदू, खरा हिंदू याचा निषेध करेल। तर सर, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याकडे येतोय की पृथ्वीराज चव्हाणांनी देखील असंच वक्तव्य केलेलं आहे की सनातन विचारधारा, हिंदुत्ववादी विचारधारा ही देशासाठी कुठेतरी घातक आहे। यांचं जर वक्तव्य आपण बघितलं तर ते कुठेतरी एक कावीळ झालेल्या व्यक्तीला जसं सगळं जग पिवळं दिसतं त्या अर्थाने ते वक्तव्य असल्याचं दिसून येतं। आज सनातन द्वेष्टाच असा विचार करू शकतो। आज जर आपण सनातन धर्माकडे बघितलं तर सनातन धर्म पूर्ण मानवजातीला पूरक आहे। आज सनातन धर्माच्या माध्यमातून लाखो जणांनी आपलं जीवन यशस्वीरित्या ते जगत आहेत। स्वामी विवेकानंदासारखं आपण जर व्यक्तिमत्व बघितलं तर त्यांनी सनातन धर्माची महानता पूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार केलेला आहे। असं असताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निश्चितपणे बेजबाबदाराचं लक्षण या ठिकाणी दिसून येतं आणि याचा मी निषेध करतो। जितेंद्र आव्हाड यांचा सर,
मला या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांचं नाव घेतलं, तर मालेगाव स्फोटानंतरचा निर्णय आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं की हा दहशतवाद, हा भगवा दहशतवाद म्हणू नका, तर याला सनातनी दहशतवाद म्हणा किंवा हिंदुत्वादी दहशतवाद म्हणा. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की गेली 17 वर्ष काँग्रेसचे अनेक नेते, मग ते सुशीलकुमार शिंदे असतील, पी चिदंबरम असतील किंवा पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते असतील, यांनी सातत्याने जेव्हा भगवा दहशतवाद प्रसारित करण्याचा प्रयत्न केला, मग तेव्हा पृथ्वीराज चव्हाण झोपले होते का? आणि आज पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या काँग्रेसमधल्या नेत्यांना सांगतायत की भगवा दहशतवाद म्हणू नका, कारण तो भगवा दहशतवाद नाही, तर तो भगवा हा शिवरायांचा आहे, वारकऱ्यांचा आहे. ही आत्ता पृथ्वीराज चव्हाणांना उपरती झाली का, असं मला त्यांना बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वाटतो हा की भगवा म्हणजे सनातन्यांचाही भगवाच आहे, वारकऱ्यांचाही भगवा आहे. त्यानंतर आपण जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा, अर्थात संभाजी ब्रिगेड ज्यांचं तुमची विचारधारा वेगवेगळी आहे त्यांचाही भगवा आहे, तर कुठतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न वाटतो. निश्चितप्रमाणे सांगतो की हे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे, कारण याच पृथ्वीत आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की याच पृथ्वीराज चव्हाण यांनी जेव्हा दाभोळकरांची हत्या झाली, ती हत्या झाल्यानंतर त्याचा तपास सुरू व्हायच्या आधी साधा FIR पण कुठे नोंद झाला नव्हता, तेव्हा या मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं की दाभोळकरांची हत्या ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी किंवा हिंदुत्वाची विचारधारा असणाऱ्या लोकांनी केलेली आहे. आणि यांनी त्या एक प्रकारे चौकशी यंत्रणांना कशा प्रकारे चौकशी करायला पाहिजे याचे सुतोवाच केले. आणि याचा परिणाम काय झाला, तर सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला या प्रकरणामध्ये गोवण्यात आले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड असू देत किंवा पृथ्वीराज चव्हाण असू दे, हे हिंदू देशी लोक आहेत. तर याचा मी विरोधच करते. पुन्हा तोच प्रश्न तुम्हाला विचारेल, कारण खरं तर निकालानंतर ही संपूर्ण चर्चा, प्रश्न, आरोप प्रत्यारोप थांबणं गरजेचं होतं, मात्र पुन्हा वाढताना दिसत आहेत. नाही, या ठिकाणी हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे की आता तर निर्दोषपणे जो आहे आरोपी, ज्या ठिकाणी वक्तव्य केलं गेलं होतं की हे आरोपी आहेत, म्हणजे निर्दोष सुटलेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये नेमके आरोपी कोण आहेत ह्याचा तर तपास व्हायलाच पाहिजे. आणि मूळ विचारधारा नेमकी काय आहे, कशा पद्धतीने हे हिंदू दहशतवादी म्हणजे भगवा दहशतवाद हे जे षडयंत्र रचलं गेलं, तर याच्या कोण मूळ आहेत हे मूळ शोधलं पाहिजे. आज या सगळ्या विचारधारा कोणाच्या माध्यमातून बोलल्या जात आहेत, ही विचारधारा कोणातून येते किंवा हे सगळं षडयंत्र आहे ते कसं रचलं गेलं आहे ह्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. आज जे निर्दोष सुटले त्यांची 17 वर्ष, आयुष्यातील 17 वर्ष याच्यामध्ये वाया गेलेली आहेत. तर ही जी सगळी निघून गेलेली भरपाई आहे, तर याविषयी प्रश्न हे उठलेच पाहिजेत आणि योग्य न्याय व्हायला पाहिजे. नक्की योग्य न्याय व्हायला पाहिजे, तो विषय संपायला पाहिजे होता. सर, आपण जर बघितलं तर एक सनातनच्या विरोधात एक मतप्रवाह आहे सातत्यानं, मग ते संभाजी ब्रिगेड असेल किंवा इतरही काही असेल. सनातनच्या विरोधात जे जितेंद्र आव्हाड वक्तव्य करत आहेत, ते त्यांच्या बोलण्याचा जे काही दाखला आहे, मग ते प्रबोधनकारांच्या लिखाणातनं असेल किंवा जे काही संभाजी ब्रिगेडचं साहित्य असेल, त्याचे ते खरं तर त्यातनं हे कुठेतरी पुढे येतं आहे. बरेच वेळेला जितेंद्र आव्हाड सरांच्या बाबतीत काय लक्षात येतं की त्यांना सनातन या धर्माचीच मूळ त्यांना भरपूर हे आहे. म्हणजे त्यांचं सनातन हा चीड आहे. सनातन हा शब्द जरी उच्चारला तरी पण त्यांना कसं तरी होतं. म्हणजे ह्याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की त्यांच्या मनामध्ये सनातन धर्माबद्दल किती द्वेष प्रसरलेला आणि किती टप्प्यापर्यंत त्याचा पसरलेला. त्यामुळे मग ते सातत्याने सनातन धर्माविषयीच बोलत राहतात. आणि मुळामध्ये आपण जर बघतोय कुठल्याही गोष्टीला, कुठलंही एखादं स्टेटमेंट करताना 10 वेळा विचार करायला हवा. म्हणजे जे काही सध्या सुरू आहे, म्हणजे भगवा आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्वादी विचारसरणीचा आतंकवाद म्हणा, पण पहिले ते सिद्ध व्हायला हवं. आज 17 वर्षानंतर तर ते सगळे आरोपी निर्दोष सुटत आहेत, ते कुठेतरी फेल केलेलंच आहे ना त्यांचं स्टेटमेंट. तर त्यांनी प्रत्येक वेळेला त्यांच्या स्टेटमेंटचा पहिले अभ्यास करायला पाहिजे आणि मगच त्यांनी स्टेटमेंट द्यायला. जी अभ्यास केला पाहिजे असे वाक्य वापरताना ताई आपण बघतोय की सातत्यानं सनातन धर्माविषयी आज जितेंद्र आव्हाड बोलले, म्हणजे बोललं जातं. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? कारण वैचारिक मतभेद एखाद्या वेळेस असू शकतात, मात्र याच्यात आता राजकारण देखील येताना दिसतं आपल्याला. हां, म्हणजे आता आपण बघतो की उठसूट सनातन धर्माबद्दल बोललं जातं किंवा आतापर्यंत ज्या काही हत्या झाल्या आहेत या प्रत्येक वेळी कुठेतरी सनातन धर्माला दोषी धरलं जातं किंवा भगवा आतंकवाद म्हटलं जातं. तर यामागचं आम्हाला पण अशी शंका पडते की यांना धर्माबद्दल, हिंदू धर्माबद्दल किंवा सनातन धर्माबद्दल इतका द्वेष का आहे. जेव्हा कसाबसुद्धा पकडला गेला तेव्हासुद्धा त्याच्या हिंदू नावाचं खोटं आरोपपत्र बनवलं होतं किंवा त्याच्या हातामध्ये भगवा धागा बांधला होता. म्हणजे यांना काय सिद्ध करायचं होतं? कोणताही हल्ला, जेव्हा हे आता मालेगाव बॉम्बस्फोट असू दे,
कसाब जिथे आपल्याला सापडला, तर हे सगळ्यामध्ये त्यांना काय दाखवायचं आहे की नेहमी हिंदूच आतंकवादी असतात का? आणि हे धडधडपणे म्हणजे सडेतोडपणे आपल्या लक्षात येते की पूर्णपणे खोटं सांगितलं जात आहे. आता आपण शेवटाकडे येतो. तुम्ही जे म्हणालात की आज कशा पद्धतीने खोटा इतिहास आपल्याला शिकवला जातो, एक उदाहरण सांगतो छोटा. आज आपण जर बघितलं संभाजी महाराज सारखे थोर व्यक्तिमत्व हे आहेत आपले राष्ट्रपुरुष, तर त्यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा संभाजी ब्रिगेडसारख्या काही संघटना जाणून बुजून काय म्हणतात, तर ती ब्राह्मणांनी हत्या केली आहे. आणि विरोध कसला करतात, तर गुढीपाडव्याला विरोध करतात की गुढीपाडवा म्हणजे ते कुठेतरी मुंडक्याचं प्रतीक आहे, ते लावू नये. अशा प्रकारचं खोटं फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं. तर माझी सगळ्यांना विनंती अशीच आहे की फेक नॅरेटिव्ह जे काही पसरवण्यात येतं त्याला आपण कडाडून विरोध केला पाहिजे. योग्य काय आहे हे समजून हिंदूंनी याला विरोध केला तर निश्चितपणे हे सगळं थांबणार आहे, याची शाश्वती आहे. तर आपण बघतो हे सगळं थांबलं पाहिजे आणि या सगळ्याचा आता विचार झाला पाहिजे आणि याचा सखोल अभ्यास देखील झाला पाहिजे की जे काही विचारधारा पसरवली जाते या सगळ्याचा असं सांगितलं जातं. आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध सगळ्या सनातनी विचारधारेच्या साधकांकडनं केला जातो. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.